SMB प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी सर्वांनी लक्ष द्या, कारण की पहा आता आपली फक्त काही दिवसामध्ये म्हणजे फक्त आपल्याकडे आता फक्त बोटावर मोजण्याजोगे दिवस आहेत. पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी तर ₹249 आपण PDF लॉन्च केली. पहा लवकरात लवकर PDF घेऊन टाका. यामध्ये महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आणि शेवटच्या वेळी जे वाचायचे प्रश्न आहेत पहा फास्ट रिव्हिजनसाठी हे आपण टाकलेले आहेत. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. पहा लवकरात लवकर सर्वांनी PDF घ्यायची. पहा वेळ फार कमी आहे आपल्याकडे. त्यामुळे जो काही फोनपे नंबर दिलेला आहे त्यावर पेमेंट करा. ₹249 तुम्हाला ही PDF मिळून जाईल. पहिला प्रश्न, शेवटी अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद हे कोणत्या संघाने जिंकले? तर मित्रांनो लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 1 दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव करून जागतिक कसोटी अजिंक्य स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. पहा या संघाने 27 वर्षांनंतर ICC चॅम्पियन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जगामधील धावपटूंसाठी प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या डोलोमाइट एक्स्ट्रीम ट्रेल रन स्पर्धेत महाराष्ट्राच्या कुणाल विजयकुमार पाटीलने किती तास धावून आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे? तर मित्रांनो टोटल 30 तास. ऑप्शन क्रमांक 4 30 तास धावून आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. पहा लक्षात ठेवायचं आहे. पहा मित्रांनो ही इटली देशातील डोलोमाइट एक्स्ट्रीम ट्रेल रन ही जगातील धावपटूंसाठी प्रतिष्ठित मानली जाणारी एक स्पर्धा आहे. पहा पुढचा प्रश्न मित्रांनो, ई स्पोर्ट वर्ल्ड कप 2025चा ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मित्रांनो कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर क्रिस्टियानो रोनाल्डो. ऑप्शन क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे. पहा क्रिस्टियानो रोनाल्डो. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन स्थळ कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे सातारा. याचं काय पहा योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे सातारा. नेक्स्ट पहा, देशामधील सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पहिला जिल्हा कोणता बनला आहे? तर सौर ऊर्जेवर चालणारा पहिला जिल्हा कोणता बनला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दीव हा जिल्हा बनलेला आहे. पहा लक्षात ठेवायचं आहे दीव. नेक्स्ट पहा, केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणेतून कोणत्या समाजाची स्थापना करण्यात आली? तर केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणेमधून ऑप्शन क्रमांक 1 प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली. मित्रांनो लक्षात ठेवा 1867 मध्ये मुंबई या ठिकाणी आत्माराम पांडुरंग तळखरकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली होती. आणि प्रार्थना समाजाचं मुखपत्र लक्षात ठेवा कोणतं होतं? सुबोध पत्रिका. लक्षात ठेवा मित्रांनो सुबोध पत्रिका याचं बरोबर उत्तर पहा. कर्जन काळामध्ये आलेल्या रेल्वे आयोगाचा संबंध टिंबटिंब होता. तर कोणत्या? तो ऑप्शन क्रमांक 3 उच्च शिक्षणाचं बरोबर उत्तर आहे. पहा पुढचा आहे प्रश्न मित्रांनो, छत्रपती प्रताप सिंह यांनी आपले अधिकारी रंगो बापूजी यांच्यासह 1857च्या उठावामध्ये भाग घेतला होता. ते महाराष्ट्रामधील टिंबटिंब या ठिकाणामधले होते. तर ते मित्रांनो सातारा या ठिकाणामधले होते. ऑप्शन क्रमांक 4 सातारा हेच काय पहा योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बुचेरिया ब्रॅक्टोप्टी हे टिंबटिंबसाठी कारणीभूत ठरतात. तर हे कशासाठी कारणीभूत ठरतात मित्रांनो? तर लक्षात ठेवायचं आपल्याला ऑप्शन क्रमांक 2 हत्ती रोग. लक्षात ठेवा हत्ती रोग. हत्ती पाय हा जो काय रोग आहे मित्रांनो हा क्युलेक्स नावाचा डास चावल्यामुळे होतो. कोणत्या? क्युलेक्स नावाचा डास चावल्यामुळे हत्ती रोग होतो. पहा त्याचप्रकारे मित्रांनो 5 ऑगस्ट हा दिवस हत्तीरोग निवारण दिन म्हणून सुद्धा पाळण्यात येतो. महाराष्ट्रामध्ये हत्तीपाय रोग संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर वर्धा जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवा वर्धा. पुढचा प्रश्न आहे पहा, कोणत्या दिवशी भगतसिंग आणि BK दत्त यांनी मध्यवर्ती विधानसभेमध्ये बॉम्ब फेकला? तर लक्षात ठेवा मित्रांनो 8 एप्रिल 1929 याचं बरोबर उत्तर आहे. 8 एप्रिल 1929. खालीलपैकी कोणती नदी ही महानदीची उपनदी आहे जी महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा कोणती नदी आहे? तर ऑप्शन्स क्रमांक 4 पूर्णा याचं बरोबर उत्तर आहे. पहा महानदी भारताच्या ओडिसा राज्यामधली सगळ्यात मोठी नदी. पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 1000 प्रश्नांच्या PDF असणार आहेत. पहा या PDF मध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, ₹249 या PDF असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. पहा कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. पहा PDF घ्यायचे असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो, कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल. पहा त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या PDF या ठिकाणी असणार आहेत ₹249. पहा तुम्हाला काय करायचं बघा 93 25 23 08 40 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी
फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा हा जो काही क्यूआर दिसतोय, या क्यूआरला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी 1 मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या पी-डी-एफवरती तुटून पडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा, तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून पी-डी-एफ घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या पी-डी-एफ घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 ला तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांची पी-डी-एफ मिळून जातील. कामाईचा हे एक टिंब-टिंब आहे. तर मित्रांनो हे काय आहे? तंतू संगीत वाद्य. लक्षात ठेवा मित्रांनो काय आहे? तंतू संगीत वाद्य पहा. पश्चिम राजस्थानामधील मंगल प्रसंगी हे वाद्य वाजवलं जातं पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? सांगा पटकन. तर मित्रांनो कोण आहेत? तर मिलिंद बोकील. ऑप्शन क्रमांक 2 मिलिंद बोकील याचं बरोबर उत्तर आहे पहा. मित्रांनो शाळा ही मिलिंद बोकील यांनी लिहिलेली मराठी भाषेतील कादंबरी आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोकणातील प्रथम क्रमांकाची लांब नदी कोणती आहे? तर मित्रांनो कोकणातील प्रथम क्रमांकाची लांब नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वैतरणा नदी. लक्षात ठेवायचं आहे वैतरणा नदी. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, काही समाजसुधारक आणि त्यांनी सुरू केलेली वृत्तपत्रे यांच्या जोड्या दिल्या आहेत त्यापैकी अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची पहा. तर मित्रांनो लक्षात ठेवा, दिग्दर्शन बाळशास्त्री जांभेकर हे बरोबर आहे पहा. त्याच्यानंतर आहे पहा सुधाकर हे सुद्धा बरोबर आहे. प्रभाकर मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे मित्रांनो. प्रभाकर हे कुणी चालू केलेलं आहे? तर भाऊ महाजन यांनी हे चालू केलेलं आहे. लक्षात ठेवा भाऊ महाजन. निबंधमाला सुद्धा बरोबर आहे, विष्णू शास्त्री चिपळूणकर. पुढचा प्रश्न मित्रांनो, विदा सावरकर यांनी बांधलेलं पतित पावन मंदिर हे महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं पहा. पतित पावन मंदिर हे महाराष्ट्रामधील रत्नागिरी या ठिकाणी उभारलेलं असून आणि मित्रांनो ती अस्पृश्यांना प्रवेश देणारं भारतातील पहिलं मंदिर होतं. पुढचा प्रश्न आहे पहा, सोडियम हायड्रॉक्साईड टिंबटिंब नावाने ओळखलं जातं. तर सोडियम हायड्रॉक्साईड मित्रांनो कॉस्टिक सोडा. ऑप्शन क्रमांक 3 कॉस्टिक सोडा या नावाने सुद्धा ओळखलं जातं. रब्बी हंगाम ऑक्टोबर-नोव्हेंबर हिवाळ्याच्या प्रारंभापासून सुरू होतो आणि कधी संपतो? तर मधी तो मित्रांनो मार्च-एप्रिलला हा संपतो पहा. सातवाहन राजवटीच्या काळामध्ये पुढीलपैकी कोणत्या लेणी खोदल्या गेल्या? तर कार्ले मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा सातवहनची राजधानी कोणती होती? पैठण होती पहा. सातवहन हा महाराष्ट्राचा पहिला झाल राजवंश मानला जातो. राजा शिमुख सातवहन आणि सातवहन साम्राज्याचा संस्थापक मानला जातो पहा. लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की अष्टविनायक देवस्थान नसलेलं गाव कोणतं आहे? खालीलपैकी अष्टविनायक देवस्थान नसलेलं गाव कोणतं आहे? तर मित्रांनो कोणतं आहे? ऑप्शन क्रमांक 1 रामटेक याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा रामटेक याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. रामटेक या ठिकाणी प्राचीन राम मंदिर आहे पहा. पृथ्वीच्या सर्वात वरच्या आवरणाला काय म्हणतात? मित्रांनो पृथ्वीच्या सर्वात वरच्या आवरणाला काय म्हणतात? सियाल असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 सियाल असं म्हणतात मित्रांनो. आपल्या पृथ्वीला लक्षात ठेवा 3 आवरण असतात. त्यात सर्वात वरचं आवरण सियाल, मधलं आवरण सायमा आणि सगळ्यात शेवटचं आवरण असतं निफी. सियाल हा आम्लाचा भाग असतो, निफी हा कायचा असतो? द्रव्याचा भाग असतो पहा. महाराष्ट्राचे शिल्पकार कोणास म्हणतात? मित्रांनो महाराष्ट्राचे शिल्पकार कोणास म्हणतात? तर यशवंतराव चव्हाण यांना महाराष्ट्राचे शिल्पकार असं म्हणतात. मित्रांनो यशवंतराव चव्हाण हे आपल्या महाराष्ट्राचे पहिले कोण होते? मुख्यमंत्री होते. त्यांचं आत्मचरित्र काय होतं मित्रांनो? कृष्णकाठ. त्यांची समाधी प्रीतिसंगम कराड या ठिकाणी पहा. आणि मित्रांनो या ठिकाणी कृष्णा आणि कोयना नदीचा संगम सुद्धा होतो पहा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या भारतीय भाषेचा समावेश ऑस्ट्रेलियामध्ये सार्वजनिक शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आला आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पंजाबी. लक्षात ठेवा पंजाबी. मित्रांनो सर्वात लहान खंड कोणता आहे? तर ऑस्ट्रेलिया आहे पहा. कांगारूचा देश म्हणून सुद्धा ऑस्ट्रेलिया देशाला ओळखलं जातं. आणि मित्रांनो ऑस्ट्रेलिया या ठिकाणी जर पाहिलं गवताचा प्रदेश आहे पहा. बरोबर 2026चं कॉमनवेल्थ गेम्स हे सुद्धा ऑस्ट्रेलियामध्ये नियोजित आहेत पहा. वनस्पतींना होणारे प्रामुख्याने गव्हावरील तांबेरा ज्वारीमधील काजळी हे कोणते रोग आहेत? तर मित्रांनो हे कोणते रोग आहेत? तर कवकजन्य. ऑप्शन क्रमांक 3
कवकजन्य याचं बरोबर उत्तर आहे पहा. तांबडा समुद्र आणि भूमध्य सागर कोणत्या कालव्याने जोडला गेला आहे? तर लक्षात ठेवा सुएझ कालवा. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर आहे सुएझ कालवा. इंदिरा गांधी कालवा राजस्थान राज्यामध्ये पहा. पनामा कालवा अटलांटिक आणि प्रशांत महासागरादरम्यान आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, आपल्याला पुढील म्हणीचा अर्थ अचूकपणे विचारलेला आहे पहा. दिव्याखाली अंधार. तर मित्रांनो, मोठमोठ्या ठिकाणी दोष असणे याचं योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 3. याचा अर्थ काय होतो? मोठमोठ्या ठिकाणी म्हणजे मोठ्या व्यक्तीच्या अंगी सुद्धा दोष असू शकतात. लाली या शब्दाचं वचन बदलून येणारं रूप कोणतं होईल? लाली. तर काय होईल मित्रांनो, लालीच राहील पहा. समजलं? लाली मित्रांनो पदार्थवाचक भावाचक नावे, त्यामुळे त्याचं नाव अनेक वचन होत नाही. उद्या कोण येणार आहे? अधोरेखित सर्वनाम कोणत्या प्रकारचं आहे? तर कोण खाली अंडरलाईन आहे मित्रांनो. तर याचं उत्तर सांगायचं आपल्याला. सांगा. तर मित्रांनो, हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. लक्षात ठेवा, प्रश्नार्थक सर्वनाम. कोण, काय, कोणी या शब्दांनी एखाद्या नावाला प्रश्न विचारल्यास ते काय होतं? प्रश्नार्थक सर्वनाम होतं. पुढचा प्रश्न मित्रांनो, सुभग या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता आहे? तर कोणता आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2 भाग्यवान याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा, भाग्यवान. सु म्हणजे चांगले, तर भगचा अर्थ होतो भाग्य असा. नेक्स्ट पहा, फिकट हिरव्या पिवळ्या रंगाची साडी या वाक्यात कोणती शब्द जाती अधिक प्रमाणामध्ये उपयोगात आणली जाते? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 विशेषण. विशेषण आहे मित्रांनो, हे काय पहा विशेषणे आहेत. नेक्स्ट पहा, चला पानावर बसा या वाक्यामध्ये शब्दशक्ती ओळखायची. तर ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो लक्षार्थ याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. मूळ अर्थापेक्षा वेगळा साजेसा अर्थ घ्यावा लागत असेल तर ती शब्दशक्ती मित्रांनो लक्षण असते. येथे पानावर बसा म्हणजे जेवायला बसा असा अर्थ या ठिकाणी होतो पहा. कन्या हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे मित्रांनो? तर बघा, कन्या हा मित्रांनो कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तर लक्षात ठेवा, तत्सम शब्द आहे पहा. ऑप्शन क्रमांक 4 तत्सम शब्द आहे पहा. पुढील वाक्यामध्ये आपल्याला काळ ओळखायचा आहे. मी बालपणी लवकर उठत असे. तर मित्रांनो कोणता काळ आहे या ठिकाणी? तर रीती भूतकाळ आहे पहा. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 1 रीती भूतकाळ. भूतकाळामधील मित्रांनो नित्य घटना किंवा नेहमीची सवय दर्शवताना रीती भूतकाळ या ठिकाणी वापरला जातो. पुढील शब्दाचा अर्थ ओळखा. ठणठणपाळ. ठणठणपाळ म्हणजे काय मित्रांनो? द्रव्य आणि विद्या दोन्ही नसलेला याला काय म्हणतात? ठणठणपाळ असं म्हणतात. नेक्स्ट पहा, शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा. शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द कोणता आहे? तर हा शब्द या ठिकाणी अचूक आहे बघा, प्रतिबंध. समजलं? अचूक शब्द. नेक्स्ट पहा, चुकीचं विरामचिन्ह घातलेलं वाक्य पुढीलपैकी कोणतं आहे? तर अगबाई कागद कुणी घेतले हे या ठिकाणी चुकीचं आहे पहा. पर्याय 1, 2, 3 मधले मित्रांनो विरामचिन्ह योग्य आहेत, मात्र अगबाई कागद कुणी घेतले हे वाक्य चुकीचं विरामचिन्ह घातलेले पहा. अगबाई आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह पाहिजे होतं पहा. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. कानाला खडा लावणे. मित्रांनो, कानाला खडा लावणे म्हणजे काय? एकदा केलेली चूक पुन्हा करायची नाही असं निर्धार करणे म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न मित्रांनो, पुढील वाक्य अर्थ न बदलता नकारार्थी करा. गर्दीमध्ये म्हातारा किती वेळ थांबेल? मित्रांनो, गर्दीमध्ये म्हातारा किती वेळ थांबेल? तर गर्दीत म्हातारा जास्त वेळ थांबू शकणार नाही याचं काय होईल? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. गटात न बसणारा पुन्हा शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर मित्रांनो, गटात न बसणारा शब्द शोधायचा आहे. तो ऑप्शन क्रमांक 4 परिचारिका याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा, परिचारिका. परिचारिका सोडून हे सगळे पर्यायातील शब्द माहिती तंत्रज्ञान विषय आहेत पहा. छायांकित म्हणजे झेरॉक्स, यंत्रमानव म्हणजे रोबोट, आकाशवाणी आपल्याला माहिती आहे रेडिओवरची. वाच्यता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? तर मित्रांनो, याचा विरुद्धार्थी शब्द होईल गुप्तता. ऑप्शन क्रमांक 2 गुप्तता. काव्यामृत या सामासिक शब्दाचा विग्रह कशा प्रकारे होईल? काव्यामृत. तर मित्रांनो, काव्यरूपी अमृत याचं काय पहा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 काव्यरूपी अमृत. फुलात या शब्दामध्ये कोणत्या विभक्ती प्रत्यय लागलेला आहे पहा? फुलात. तर कोणता आहे मित्रांनो? सप्तमी. या ठिकाणी त आलेलं आहे पहा. त इया म्हणजेच काय? सप्तमी याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, शुभमने व्यायाम करावा वाक्यामध्ये आज्ञार्थी वाक्य आपल्याला करायचं आहे पहा. तर याचा आज्ञार्थी काय होईल पहा? ऑप्शन क्रमांक 1 शुभम व्यायाम कर याचं बरोबर उत्तर होईल पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, अनामिक आजाराबाबत अफवांचं पसरलं आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली. तर लोन पसरलं लक्षात ठेवा आणि
दहशत निर्माण झाली. संधी शोधायची आपल्याला. नि अधिक विकार. तर मित्रांनो यामध्ये कोणती संधी आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा निर्विकार. मित्रांनो लक्षात ठेवा हे उदाहरण विसर्ग संधीचं आहे पहा. देशासाठी प्राणार्पण करणारा. तर मित्रांनो देशासाठी प्राणार्पण करणारा यांना आपण काय म्हणतो? हुतात्मा असं म्हणतो. वचन विचार विजोड पद आपल्याला ओळखायचं आहे. वचन विचारचं विजोड पद आपल्याला ओळखायचं आहे. तर उंदीर उंदरे हे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 विजोड पद आहे पहा. पुढीलपैकी साधित शब्द कोणता आहे? मित्रांनो पुढीलपैकी साधित शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर वार्षिक हा आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. सिद्ध शब्दाला उपसर्ग अथवा प्रत्यय जोडल्यास तयार होणाऱ्या शब्दाला साधित शब्द म्हणतात. वार्षिक, आकार, करून, करपात्र ह्याचं बरोबर उत्तर आहे पहा. आज दिवसभर सारखं गडगडतं या वाक्यामधील गडगडतं हे क्रियापद कोणतं आहे? तर मित्रांनो हे कोणतं आहे? भावकर्तृत क्रियापद आहे. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3. शाखाचक्रमण या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ कोणता होईल? तर याचा अचूक अर्थ होतं पहा उडत उडत केलेलं वाचन. समजलं? उडत उडत केलेलं वाचन याचं बरोबर उत्तर आहे पहा. असेल तर सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी पहा. करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात. तर मित्रांनो पहा आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते बघा. त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF तयार केलेले आहेत पहा. ह्या PDF मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ₹249 पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. लिपिक पदासाठी त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल, दोन्ही पण फॉर्म भरला असेल त्याचे सुद्धा या ठिकाणी PDF मिळून जातील मित्रांनो. ₹249 तुम्हाला फोनपे, गुगल पे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायचे आहेत पहा. नंतर हॉल तिकीट आले, नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा. लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.